बॅटिंगला व्यंकटेश, नॉन स्ट्रायकिंगला लाकेश. जर कोणी जेवणासाठी बाकी असेल तर मागे जेवणाचा बंदोबस्त केलेला आहे, ते जाऊन आपला जेवणाचा आनंद घेऊ शकतात. काका आपला आज ओव्हरआर्मचा नाही, आपला अंडरआर्मची मॅच आहे. संघासाठी पहिला षटक घेऊन येतात ते हा नितीन मेहर. सामोरे होते व्यंकटेश, छोटा व्यंकटेश, व्यंकी. चांगला चेंडू दिला, चांगलाच फटका लेग साईडच्या दिशेने. धावचीची संधी बघू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वाद नाही घालायचा आहे. पंच लालू रनआउट. अरे मोठा फटका बसलेला आहे रायगड संघाला राकेशांच्या स्वरूपात. श्रेयस शिंदे स्वतः कर्णधार. चांगला चेंडू. 1+1 2. शिरो 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 मी काय बोलतो, हे इकडे घे ना. हे मध्ये येते कारण की दिसत नाही मला, पण हे मध्ये दिसत नाही. उभा राहायला पडते ना. दगड काढ ना, फक्त दगड काढ. तिसरा चेंडू घेऊन नितीन मेहर व्यंकटेश यांच्या दिशेने. 2 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू तिकडे चांगला खेळून काढला आपण. बाईच्या स्वरूपात 1 धाव, लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या एकने धावसंख्या 3. 2 चेंडू 3 धावा. सॉरी माफ करा, 3 चेंडू 3 धावा. श्रेयस शिंदे. चांगला चेंडू नितीन मेहर यांच्याकडनं. नितीन मेहर सिनियर प्लेअर आहे आपले, त्याची चांगलीच गोलंदाजी करतात आहे. आपल्या संघासाठी 1-1 धाव वाचवतात आहे. चांगला चेंडू लेफ्टन टाकण्याचा प्रयत्न होता, पण हलकासा लेफ्टन झाला तो बॉल. धाव संख्या होती 5. 4 चेंडू 5 धावा. माफ करा 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू माफ कर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. चांगला चेंडू दिला, चांगलाच फटका. आपला बास्केटबॉल प्लेअर ऋत्विक केनी आपले बास्केटबॉल खेळणारे आहे. त्यांचा क्रिकेटनी थोडा छोटासा संबंध आहे. ते आपल्याला रेक्लामेशनला दर रविवारी भेटतात बास्केटबॉल खेळताना. आता स्वतः कर्णधार गौरव मेहर, बाहुबली गौरव. छोटा व्यंकटेश. बॉक्स आउटच्या स्वरूपात व्यंकटेश यांना पवेलियन मध्ये जायला पडतं. ते चांगलीच फलंदाजी केली व्यंकटेश यांनी. एकदा जोरदार टाळून जाणं व्यंकटेशसाठी. आता व्यंकटेशांची जागा बनण्यासाठी आले होते विनीत देव. थँक्यू व्यंकटेश. विनीत देव, गौरव मेहर वर्सेस विनीत देव. चांगला चेंडू दिला, चांगला खेळून काढलेला आणि इकडे दुर्वाचार. अरे आउट. चांगलाच रन आउट घेतलेला आहे. श्रेयस शिंदे ही मॅच थोडे गेलेले आहे, त्यांना खूप दुःख होतं या गोष्टीचा. श्रेयस यांची जागा बनवण्यासाठी कौशिक केनी. गौरव मेहर चांगलीच गोलंदाजी करतात. तिसरा चेंडू गौरव मेहर. चांगला चेंडू डॉट बॉल. तीन चेंडू सलग डॉट बॉल टाकले गौरव मेहर यांनी. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 6 धावा. विनीत देव विरुद्ध गौरव मेहर. बाईकच्या स्वरूपात 1 धाव.
नो प्लस वन. कृपया पंचांशी वादावाद नाही करायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी स्वतः डिस्कस करून हा निर्णय घ्यावा. वन प्लस वन. नो प्लस वन. धावसंख्या दोन्ही धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडू 8 धावा. 5वा चेंडू घेऊन गौरव मेहर. चांगलीच गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. डॉट बॉल अमित तांडेल यांच्या हातात. अमय तांडेल, माफ करा, अमय तांडेल. शेवटचा चेंडू गौरव मेहर. चांगला चेंडू टॅप स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 नि धावसंख्या येते 9. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या येते 9. हे इकडे ठेव ना. अरे बस उभा राहायला पडतं मला. 9. अरे काय उचलायचं हे उचलायचं बघ. नाही साहिल. अरे मग होतच नाही. मी तरी काय करू. ती सांग. तिसरा शतक केलं होतं मॅक. महेश दामनकर मॅक. चांगला चेंडू पण बॉक्स आउटच्या स्वरूपात कौशिक केनी बाद झालेले. मंदार. कौशिक केनी यांची जागा बनते मंदार चौधरी. मॅक हे नावंत खेळाडू आपले माहीम विभागातील फिरकीचे जादूगर मॅक. जर हा आपल्याकडे LBW असला असता तर हा पक्का थर्ड अंपायर कडे गेला असता. मॅक हे चुटकी बॉलर. शॉट चांगला चेंडू चांगला फटका. धावसंख्या 1 नि धावसंख्या झाली ती 10. चांगली गोलंदाजी करताना मॅक आपल्या संघासाठी. बास्केटबॉल प्लेअर ऋत्विक केनी. थोडी बास्केटबॉलची झलक दाखवली ऋत्विक केनी यांनी. आपल्याला बॉल हे नाही करायचं, आपला बॉल पकडायचा आहे ऋत्विक. मंदार चौधरी बॅक टू पवेलियन. आता मात्र धावसंख्या झाली 11 आणि 5 गडी बाद. तिसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू घेऊन मॅक. आता मात्र चंद्रकांत पाटील सिनियर घेतले सगळ्यात महागडे खेळाडू चंद्रकांत पाटील. मॅकचा शेवटचा चेंडू चंद्रकांत पाटील. चांगला चेंडू चांगला फटका. 1 धाव करिता धावसंख्या 1 नि धावसंख्या होती 12. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या येते 12 आणि 5 गडी बाद. जर विनीत देव हे 6 बॉल खेळले तरच कुठेतरी धावसंख्या 20-20 प्लस जाऊ शकते. आता मात्र श्रेयस शिंदे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच घाबर आपण बघू शकतात. शेवटचं शतक घेत प्रितेश वैती हे आपले मुंबई साऊथ बॉम्बे इकडे बॉक्स मध्ये खूप एक नावंत खेळाडू प्रितेश वैती. चांगलीच गोलंदाजी करतात. एक नावंत खेळाडू माहीम विभागातील आणि मुंबई मधले प्रितेश वैती. चांगलाच गोल पण बाईच्या स्वरूपात 1 धाव. नो बॉल. नो प्लस वन. समी दादा नो ना. बाईच्या स्वरूपात 1 धाव. फक्त एकच आहे बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 13. चांगलीच गोलंदाजी करतो प्रितेश. चांगलाच फटका परंतु झाडाला आपल्याकडे झाडाला लागून जर बिल्डिंगला लागला तर नॉट आउट आहे.
2 धाव. अरे 1 धाव. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होती 14. चांगलीच गोलंदाजी करतोय प्रितेश. प्रितेश दाखवतो की मी इकडेच माहीमध्ये नाही तर बाहेर पण कसा खेळतो. बॉल झाले होते 3. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या 14. चांगलाच फसवलेला बॉल प्रितेश यांचा आणि चांगलीच विकेट किपिंग मॅक यांच्याकडनं. जरा आम्हाला MS धोनी यांची आठवण करून दिली मॅक यांनी. स्टंप के पीछे मैक, स्टंप के पीछे माहिनी, स्टंप के पीछे मैक आहे. 5वा चेंडू घेऊन प्रितेश. वाईट +1 नो +1 पण आपल्याला भेटणार फक्त 2 धावा. धावसंख्या आहे 16. चांगलाच फटका पण फसला. चांगलीच फिल्डिंग. आशीर्वाद मेहर सेमी सिनियर प्लेअर आपले. आज त्यांच्या हातात बॉल नाही बसत होता पण आता बसला त्यांनी रनआउट घेतलाय. काय ती फिल्डिंग आशीर्वाद मेहर. त्यांचे बंधू एकदम खुश. गौरव मेहर. विकेटवर विकेट भेटतात आपल्याला. कमॉन जिंकायचं. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू. चांगलाच खेळून गेला 1 धावासाठी. धावसंख्या झाली ती 17-18 धावांचं आव्हान. गौरव मेहर यांच्या टीमने चांगलीच आज मॅच समरी आपण बघू शकता फर्स्ट इनिंगची. धावसंख्या 17. 4 षटकाच्या खेळात धावसंख्या 17 आणि 18 धावांचं आव्हान. काय बोलायचं आज 26 जानेवारी आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता झेंडा. आज 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक रिपब्लिक डे. या निमित्ताने आपण झेंडा बघू शकतात. एक आपली आन मान शान आपल्या भारत देशाची ती तिरंगा तो आपला. असा तो त्याला बघून असा अभिमान वाटतो की मी भारतीय आहे. असा तो झेंडा आपला तिरंगा 3 रंगाचा. पहिला षटक घेऊन येतात होते चंद्रकांत पाटील उर्फ चंदू काका. आजच्या दिवसात चंद्रकांत पाटील यांनी चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. पहिला चेंडू घेऊन बाजूला हाती द्या. 22+1 धावसंख्या 1 धावसंख्या ती 1. आता मात्र 23 चेंडू मागे 17 धावांची गरज. एक वेगळीच बॉलिंग ऍक्शन आहे चंद्रकांत काकाची. ऋत्विक केनी. ऋत्विक केनी जणू असा टॅकल केलेला आहे आर्यन यांना. ऋत्विक केनी बास्केटबॉल प्लेअर. आपल्याला यांच्या हेअरस्टाईल आपण लसित मलिंगाला आपण ओळखू शकतो. ऋत्विक केनी जणू लसित मलिंगा यांचे पुढे. बॉल बॅड लक हार्ड लक बॅक टू पवेलियन. ऋत्विक केनी. हार्दिक पांचाल आपल्याला दिसतात. हार्दिक पांचाल जायचं ना आपल्याला घरी. भले आपला संघ गेला असेल पण आपल्याला राहायचंय. कमिटी कमॉन. चौथा चेंडू घेऊन चंदू काका. व्हाईट बॉल अमय तांडेर.
गाणी नका लाव नको. अरे कॉपीराइट येणार युट्यूब. चांगलं क्षेत्ररक्षण कौशिक केने. त्यांना माहिती आपल्याकडे रन नाही आहे, आपल्याला क्षेत्ररक्षण करायला लागेल. आपले नवीन कॅमेरामॅन साहिल नाईक. डॉट बॉल. चंद्रकांत पाटील हे ओव्हरआर्मची रनअप घेतात आहे, पण बॉलिंग अंडरआर्मची टाकतात आहे. सॉरी चांगला चेंडू. तिकडे चेंडूची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण श्रेयस विंदे कॅप्टन. आता एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या येते 5 आणि 1 गडी बाद. आता मात्र 18 चेंडू मागे 13 धावांची गरज. जरी आव्हान कमी असला तर काही होऊ शकते या मॅच मध्ये. आपण बघितलं 12 बॉल 13ची मॅच पण नाही झाली आहे. 5 झालंय. 18 बॉल 13, 18 बॉल्स 13 रन्स. बॉलर नेम विनोद चौधरी. दुसरा शतक घेऊन विनोद सामोरे होते अमय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. पंचांचे हात वरती. व्हाईट बॉल. डॉट बॉल. पुढे लालच मध्ये आलं अमय तांडेल. त्यांना वाटलं की मी मोठा फटका मारू शकतो, पण नाही. बॅट छोटी पडली त्यांच्यासाठी ती. आता वाईट बॉल भेटलाय. अमय तांडेच्या तोंडावर एक छोटीशी हसी. कट अँड बोल्ड. अमय तांडेल हे छग्या मारण्याच्या तयारीत होते, पण तो बॉल जरा हलकासा टर्न झाला आणि ते कट अँड बोल्ड. आता मात्र अमय तांडेची जागा म्हणजे स्वतः कर्णधार गौरव मेहर. बाहुबली गौरव. एक नावंत खेळाडू. फिशरमॅन संघाचे कर्णधार गौरव मेहर. 2 बॉल. गौरव मेहर. व्हाईट बॉल. गौरव मेहर यांना माहितीये समोरून वाईट येतात आहे. आपण आरामात एक करून जिंकू शकतो. यांना छक्के मारण्याची काही गरज नाही. आरामात. चांगला फटका गौरवाच्या बॅटीतून. गौरव मेहर चांगलेच रनिंग भेटून विकेट. अरे अशाच प्रकारे आपल्याला हानी नाही करायची. पर्यावरणाचा रक्षा करायचा आपल्याला. राकेश. आता मात्र 15 चेंडू मागे 8 धावांची गरज. विनोद चौधरी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी आपला निर्णय करायचा. पंच मिलिंद मोरे. इज इट आउट और नॉट आउट? नॉट आउट. आपला कॅमेरामॅन साहिल नाईक आपल्या चांगले अँगल देतो. चांगला चेंडू. अशाच प्रकारे रैती यांना लागलेला बॉल जरा चेक करा. बाहुबली गौरवने मारलाय. जरा सूज आली असेल की बघा. स्टंप के पीछे विंडे. शेवटचा चेंडू. विनोद चौधरी. पप्पा आणि मुलगा सामने. चांगला फटका. पप्पाला मी मारणार आणि पप्पांनी विकेट घेतलेला आहे. एक डिक्लेअर. धावसंख्या झाली होती 12. आता मात्र 12 चेंडू मागे 6 धावांची गरज. एकदा नैतिकला बघा. पंच त्याला लागलेला आहे. जरा त्याला हानी झालेली आहे. तो जरा चढतो त्याला. दुर्वांश. माफ करा दुर्वांश. ऑल गुड. शाबाश. हीच तर आपल्या ज्युनियरची खासियत आहे. ईश आरेकर. लेफ्टन पण हलकासा. आता व्हाईट +1. थोडा नशीब घाण आहे आज रायगड संघाचा. स्टार्टिंगला ब्रेकच्या अगोदर दोन्ही जिंकलेले, पण आता माहित नाही काय झालंय. ईश कमॉन ईश. चांगलाच फटका. फुल टॉस साठी चांगला फटका. 1 धावासाठी. आता मात्र 11 चेंडू मागे 3 धावांची गरज.
चांगला चेंडू पण फसवला ईश आरेकर. चांगला चेंडू टाकून फसवलाय त्यांनी गौरव मेहर यांना. आता मात्र नवीन फलंदाज आले ते. 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट थांबायचं. हा गौरव मेहर आउट झालं. 1 मिनिट थांबायचं. आपल्याला अपडेट पण करायचा असतो. आपण युट्यूब लाईव्ह वरती आहे. स्पोर्ट्स अंपायरच्या माध्यमातून आपण युट्यूब लाईव्ह आहे. फिशरमॅन प्रीमियर लीग सीझन 6. नवीन बॅट्समॅन महेश शेट्टे. ईश आरेकर. कर्णधाराने थोडं कान मंत्र दिलेला आहे ईश आरेकर यांना. काय जादू करतील ईश बघू. चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण. गॉगल पडलेला आहे. गॉगल सांभाळ, आपला चष्मा सांभाळायचा आहे. ईशनी पहिला बॉल जरा खराब टाकला तरी सुद्धा काय नाही, पण त्यांनी चांगला कमबॅक केला. व्हाईट बॉल. पंचांचे हात वरती. व्हाईट बॉल. मामा आणि भांजा ही जोडी आपण बघतोय. मामा वर्सेस भांजा. सॉरी. ईश आरेकर. बॉलिंगला भांजा, किपिंगला मामा. आता मात्र 1 धाव पाहिजे. दुर्वेश मारू शकतात का षटकार? एक मोठा फटका दुर्वेश चेंडूचा. 1 धाव. चंद्रकांत पाटील चांगली क्षेत्ररक्षण, पण कडनं चुकी आणि आपल्याकडे चुकीला माफी नाही आणि 1 धाव. अशाच प्रकारे लोहगड संघ विजय झालेला आहे आणि प्रबळगड आणि राजगड बाहेर. कुणाल पांचाल, आपला टीम बाहेर कसं वाटतं तुम्हाला? ऑल गुड. प्रबळगड आणि राजगड बाहेर. आपण मॅच समोर बघू शकतो. लोहगड won by 7 wickets.